नमस्कार. गिरप्रेमी या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये सर्व शेतकरी पशुपालकांचं हार्दिक स्वागत आहे. आज 31 ऑक्टोबर 2025 रोजी आपल्याकडे सगळ्या 20 गायी उपलब्ध आहेत. त्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून एक एक करून दाखवणार आहोत. त्याआधी आपल्याकडे शेतकरी आले होते टेंभुर्णी येथून. त्यांना आपण एक गाय दिली. त्या गायीबद्दल आपण त्यांना गायीचा अनुभव विचारू, त्यांचा परिचय घेऊ. सर नमस्कार. मामा, आपलं नाव? भास्कर शिवाजी यादव, राहणार बोताष्टी, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. माडा. बरोबर. आपण आमच्याकडून गाय घेतली, व्यवहार कसा वाटला आमच्या फार्मचा? नाही, व्यवहार पूर्वी मी गुजरातला बी गेलतो. हो. तिथून आणायला बी खर्च हे लागतो, त्याच्यामुळं बरं वाटला व्यवहार. तुम्हाला जे तुम्ही जाऊन खरेदी करून आणलेत गुजरातवरून, त्या तिथल्या अनुभवापेक्षा इथं अनुभव कसा आला तुम्हाला? एकदम व्यवहार म्हणजे बरा वाटला. काय होतं, काही शेतकऱ्यांना असं वाटतं की गुजरातला भरपूर किमती कमी आहेत. मामा गुजरातला जाऊन आलेत, तर आपण खरेदी आणि खर्च वाढवून 1000-2000 गाई देतो. हे काही जर्सी गाई किंवा मशीन आहे त्याच्या 10,000-5,000 रुपये दिला. असं जे रिजनेबल रेट आहे त्यानुसारच आपण गाई देतो. काही शेतकऱ्यांना वाटतं तिथं कमी रेटला भेटतात हे ते. काही शेतकरी जाऊन येतात तिथं, तिथला अनुभव आल्यानंतर सगळं लक्षात येतं आमच्याकडे ज्या किमती आहेत त्या एकदम रिजनेबल आहेत. आणि आपल्याकडे जी खात्री दिली जाते सडमुखी आणि अंगपडीची, ती गुजरातला कसल्याही प्रकारची खात्री दिली जात नाही. आज मामांनी आपल्या घरी येऊन खरेदी केली. जरी समजा उद्या काही फॉल्ट आला तर मामा आपल्या गोठ्यावर येऊ शकतात, फार्मवर येऊ शकतात. गाईला काही फॉल्ट निघाला तर ही जी गाय आहे मामा, आपण किती रुपयाला खरेदी केली? 70,000 रुपये. हो. दुसऱ्या व्याताची आहे, मोठ्या मापाची आहे. दुधाची कॅपॅसिटी या गायची 14-15 लिटर राहील. पण मामा म्हणले मला एक 12 लिटर दिलं तरी चालेल. भरपूर झालं. गाय मोठ्या मापाची आणि प्युअर मध्ये गाय. आज आपल्या फार्मवरती ज्या गोमाता विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्या आपण एक एक करून दाखवणार आहोत. आता ही 1 नंबरची गाय वेलेली आहे. खाली सडापारमध्ये पाहू शकता. एक 12 लिटर या गायला 2 टायमाचं दूध चालू आहे. तिसऱ्या वेताला खाली झालेली आहे. प्युअरमध्ये मोठ्या मापाची आहे. या गायला खाली खोंड आहे. आज 6वा दिवस आहे वेलेली. 6-6 लिटर एक टायमाला दूध भरतं आहे. ह्या गाईची किंमत आपण सांगताना 80-85 हजार रुपये सांगतो. पण फायनल 65,000 रुपयाला या गाईचा आपल्याला व्यवहार करायचा आहे. ही जी गाय आहे आपल्या फार्मरची 2 नंबरची गाय आहे. दुसऱ्या व्याताला खाली व्हायला आहे. अजून एक 8 ते 10 दिवस बाकी आहे. प्युअरमध्ये शांत स्वभावाची एकदम. सडापारामध्ये अंतर पाहू शकता. आणि ही गाय आपण किंमत सांगताना 60-65 हजार रुपये सांगतो आहे. फायनल 50,000 रुपयाला या गायचा आपल्याला व्यवहार करायचा आहे. ही आपल्या फार्मरची 3 नंबरची गाय आहे. गाभणमध्ये एक 10 ते 12 दिवस वेळ बाकी आहे. गाय दुसऱ्या वेताला जाणायला आहे. मोठ्या मापाची आहे. दुधाची कॅपॅसिटीची 8 ते 10 लिटर राहील. एकदम शांत स्वभावाची आहे. ह्या गायची आपण किंमत सांगताना 60-65 हजार रुपये सांगतो आहे. 55 सांगतो आहे. फायनल 45,000 रुपयाला हाणायच्या किमतीवर आपल्याला या गायचा व्यवहार करायचा आहे. ही गाय आपल्या फार्मरची 4 नंबरची गाय आहे. गाभणमध्ये अजून एक 8 दिवस वेळ आहे जाणायला. दुसऱ्या वेताला जाणायला आहे. शांत स्वभावाची प्युअरमध्ये आहे. या गायची आपण 60-65 हजार रुपये किंमत सांगतो. मग फायनल 50,000 रुपयाला या गायचा आपला व्यवहार करायचा आहे. ही आपल्या फार्मरची 5 नंबरची गाय आहे. पहिल्याच वेताला जनलेली आहे. हिला आता दूध कमी आहे, 2-2 लिटर दूध चालू आहे. पण एकदम प्युअरमध्ये ही गाय फायनल आपल्याला 35,000 रुपयाला आपल्याला या गायचा व्यवहार करायचा आहे. कोणी म्हणतं आहे आपल्याकडे म्हणजे जे लहान शेतकरी आहेत ते आपल्याला सांगतात कमी किमतीची कमी रेटची गाय पाहिजे, त्यांच्यासाठी आपण या गाई उपलब्ध करत असतो. ही आपल्या फार्मरची 6 नंबरची गाय आहे. वेलेली आहे. तिसऱ्या वेताला खाली झालेली. हिला खाली खोंड आहे. आता 10 ते 11 लिटर दूध चालू आहे. 2 टाईम 4 टाईम कोणी शेतकऱ्याने येऊन ही गाय पिळून घेऊन जायची. एकदम शांत स्वभावाची गाय आहे. दूध काढायला पाय पण उचलत नाही. आणि काय झालं आहे, आजच गाडी उतरल्यामुळं, सकाळी गाडी उतरल्यामुळं अजून गाई पाख्यावर नाहीत व्यवस्थित, चारा पाणी झालेलं नाही. ह्या गायची आपण किंमत 65-70 हजार सांगतो. फायनल 55,000 रुपयाला या गायचा व्यवहार होईल. 12 ते 13 लिटर दुधाची कॅपॅसिटी राहील. अजून ताजी वेलेली आहे, त्याच्यामुळे 10-11 लिटर दूध आत्ता चालू आहे. आपल्याकडे जे दूध चालू राहतं तेच आपण सांगतो. आपण जास्त काही सांगत नाही. जे वेलेले गाय असेल तिचं समजा 8 लिटर चालू आहे आणि 10-11 लिटर सांगायचं असा काही व्यवहार होत नाही आपल्याकडं. कुणी यायचं 2 टाईम 4 टाईम ही गाय आपल्याकडनं पिळून घेऊन जायची. ही गाय आपल्या फार्मरची 7 नंबरची गाय आहे. दुसऱ्या वेताला जनलेली आहे. मोठ्या मापाची. या गायला खाली कारवड आहे. प्युअरमध्ये आता एक 10 ते 11 लिटर 2 टायमाचं दूध चालू आहे. दुधाची कॅपॅसिटीची 12-13 लिटर राहील किंवा 14 लिटरही देईल समजा चांगलं संगोपन झालं तर. या गायची आपण किंमत 75-80 हजार रुपये सांगतो आहे. फायनल 61,000 रुपयाला या गायचा आपल्याकडं व्यवहार होईल.
ही गाय आपल्या फार्मरची 8 नंबरची गाय आहे. तिसऱ्या वेताला जाण्याला अजून एक 8 ते 10 दिवस वेळ बाकी आहे. मोठ्या मापाची एक 12 ते 13 लिटर दूध कॅपॅसिटीची गाय आहे. गाईचा माथा वगैरे कान पाहू शकता आपण, प्युअरमध्ये गाय आहे. त्या गायची आपण किंमत सांगताना 70-75 हजार रुपये सांगतोय. फायनल 57,000 रुपयाला या गायचा आपण व्यवहार करू. आपण ज्या किमती सांगतोय त्या किमती एकदम फायनल राहतील, कारण आपण जास्त किंमत सांगत नाही. खरेदी खर्च ओलांडून 1000-2000 रुपये जरी आम्हाला राहिले तरी आपण गायांचा व्यवहार करतो. आणि आम्ही क्वांटिटीत गाय आणण्याचा प्रयत्न करतो. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ची सेवा करण्याचा प्रयत्न करतो. ही आपल्या फार्मरची 9 नंबरची गाय आहे. अजून जाण्याला एक 20 ते 25 दिवस वेळ आहे. ही गाय आपल्याला फायनल 42,000 रुपयाला द्यायची. ही गाय आपण किंमत सांगताना 55-60 हजार रुपये सांगतो प्युअरमध्ये. काही शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की कच्ची गाय एक 15 दिवसाची आम्हाला पाहिजे, आमच्या घरी आमच्या हाताळल्यानंतर गाय वेली पाहिजे, त्या हिशोबाने आपण या गाई उपलब्ध करत असतो. ही आपल्या फार्मरची 10 नंबरची गाय आहे. आजच सकाळी गाडी उतरली. पहिल्याच वेताला जाण्याला अजून एक 20 दिवस वेळ बाकी आहे. सडापारंब्यात अंतर पाहू शकता. एकदम शांत स्वभावाची गाय आहे आणि मिडियम मापाची आहे. हे गाय आपण फायनल 45,000 रुपयाला या गायचा आपल्याला व्यवहार करायचा. किंमत सांगताना 55-60 हजार सांगतोय. फायनल 45,000 रुपयाला या गायचा हाणायच्या हिशोबाने आपल्याला व्यवहार करायचा. ही आपल्या फार्मरची 11 नंबरची गाय आहे. पहिल्याच वेताला जणलेली आहे. हिला खाली खोंड आहे. 2 दात गाय. ही गाय घरगुती दूध खाण्यासाठी योग्य राहील. 3.5-4 लिटर एक टायमाला दूध देईल, म्हणजे 7-8 लिटर दूध देऊ शकते. आता 5 ते 6 लिटर 2 टायमात दूध चालू आहे. कुणी शेतकऱ्यांनी येऊन पिळून घेऊन जायची. दूध काढायला एकदम शांत समाधान आहे. कुणी शेतकऱ्याला जर व्हिडिओ पाहिजे असेल दूध काढलेला तरी आपण या गायचा व्हिडिओ पाठवू शकतो. आणि गायचे सडपारंबे आपण पाहू शकता. या गायचे आपण 55-60 हजार किंमत सांगतो. फायनल 45,000 रुपयाला या गायचा आपल्याला व्यवहार करायचा आहे. काबरा गिअरमध्ये. ही आपल्या फार्मरची 12 नंबरची गाय आहे. थारपारकरमध्ये गाय. दुसऱ्या वेताला जाण्याला आहे. सडापारंब्यात अंतर पाहू शकता. दुधाची कॅपॅसिटी एक 10 ते 11 लिटर राहील. आणि हे थारपारकर आपल्याकडे आपल्या कस्टमरचे होते म्हणून उपलब्ध आहे. हे थारपारकरची आपण किंमत सांगताना 60-65 हजार सांगतो. फायनली 51,000 रुपयाला या गायचा आपल्याला व्यवहार करायचा आहे. ही गाय तिसऱ्या वेताला जणलेली आहे. हिला खाली खोंड आहे. एकदम शांत स्वभावाची. हिला 3-3 लिटर पक्क दूध चालू आहे. ह्या गाईची आपण किंमत सांगताना 45-50 हजार सांगतोय. फायनल या गाईचं काय विषय आहे, या गाईचं एक साडातून दूध कमी येते, म्हणजे 3.5 साडी गाय आहे ही. फायनल 25,000 रुपयाला आपल्याला या गाईचा व्यवहार करायचा आहे. ज्या शेतकऱ्याचं बजेट कमी आहे किंवा काय आहे त्या शेतकऱ्यासाठी आपण ही गाय उपलब्ध केलेली आहे. आणि दूध काढायला एकदम शांत समाधान गाय आहे. ही गाय आपल्या फार्मरची 13 नंबरची गाय आहे. 14 नंबरची गाय आहे. आत्ताच गाडी उतरली, अजून शिंगा करायचं काम चालू आहे. तिसऱ्या वेताला जणलेली आहे. या गायला खाली कारवड आहे. आत्ता 5-5 लिटर दूध चालू आहे या गायला. ह्या गायची आपण किंमत 55-60 हजार रुपये सांगतोय. पण फायनल 45,000 रुपयाला या गायचा आपल्याला व्यवहार करायचा. हा नाहीच्या किमतीवर. खाली कारवड आहे या गायला. कोणी 2 टाईम 4 टाईम आपल्याकडून पिळून घेऊन नेली तरी चालते. ही आपल्या फार्मरची 15 नंबरची गाय आहे. दुसऱ्या वेताला जाणार आहे. अजून एक 15 ते 20 दिवस वेळ बाकी आहे. पण शांत समाधान आहे. अजून शिंगा करायचं बाकी आहे. ही गायची आपण किंमत 55-60 हजार सांगतो. फायनल 45,000 रुपयाला या गायचा आपल्याला व्यवहार करायचा. ही आपल्या फार्मरची 16 नंबरची गाय आहे. दुसऱ्या वेताला जाण्याला आहे. आत्ताच गाडीतून खाली झालेली आहे. अजून जाण्याला एक 8 दिवस वेळ बाकी आहे. 12.5 अंतर पाहू शकता. दुधाची कॅपॅसिटी या गायची 9 ते 10 लिटर राहील. या गायची आपण किंमत सांगताना 60-65 हजार रुपये सांगतो. फायनली 51,000 रुपयाला आपल्याला या गायचा व्यवहार करायचं. आज आपल्याकडे ज्या गोमाता विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून सर्व एक एक करून दाखवलेल्या आहेत. कुणी शेतकऱ्याला गोपालकाला गाय पसंत असतील तर त्या आपल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा किंवा व्हॉट्सअपला गाईचा नंबर पाठवा, तरी आपण व्यवहार करू. फोनवर जरी व्यवहार झाला, कोणाला यायला जमणार नसेल लांबून, त्या शेतकऱ्यांसाठी आपण काय करतो आहे, फोनवर व्यवहार केल्यानंतर जी डिटेल्स सांगितली जाते त्या डिटेल्सप्रमाणे आपण सगळं, समजा त्यांना 1 टाईम 2 टाईम व्हिडिओ काढून पाहिजे असेल किंवा समजा कोणाला जर व्हिडिओ कॉलवरती पारदर्शकपणे सर्व पाहायचं असेल तरी आपण सगळं दाखवतो. आणि व्यवहार झाल्यानंतर त्यांनी 2-5 हजार 10 हजार काय त्यांच्या इच्छेप्रमाणे टोकन टाकायचं. आपल्याकडं कसल्याही प्रकारची फसवणूक केली जात नाही. 5-10 हजार रुपये टोकन टाकून घ्यायचं आणि काही पाठवायचं असला काही आपल्याकडे व्यवहार होत नाही. तर
ज्या गाई पसंत असतील तर व्यवहार केल्यानंतर आपण पाठवतो. जे आपल्याकडे ट्रान्सपोर्ट खर्च असतो तो शेतकऱ्यांकडे राहतो. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी त्याची नोंद घ्या. कारण कोणाला जर घ्यायचे असेल समजा किलोमीटरप्रमाणे आपण भाडं घेतो, म्हणजे गाडीवाला देतो, तो सुरक्षितपणे पोहोचवायची जबाबदारी आमची राहते. 15 रुपये किलोमीटरच्या हिशोबाने भाडं लागतं. आणि कोणी शेतकऱ्या जर लांबून आला, ज्याला वेळेला गाई पिळून पाहिजे असेल 2 टाईम 4 टाईम 3 टाईम, ते शेतकऱ्यांनी आपल्याकडे राहण्याची खाण्याची पूर्ण व्यवस्था आहे आपल्या फार्मवरती. आपल्या फार्मवर कोणी गाय जे शेतकरी गोपालक गाय खरेदी करू इच्छितात त्या शेतकऱ्यांसाठी माझं एक सांगणं आहे किंवा आव्हान आहे शेतकऱ्यांना की एकदा आमच्या फार्मला व्हिजिट द्या. तुम्हाला ज्या फार्मवरती पसंत असतील त्या फार्मवरती गायी घ्या. एकदा व्हिजिट देऊन गायांच्या किमती किंवा डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गाई खरेदी करा. आपल्या गिरप्रेमी या चॅनलला सर्व शेतकऱ्यांनी पशुपालकांनी सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहता येतील. धन्यवाद. जय श्रीराम.